नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तुम्ही कधी विचार केला आहे का की जगातील सर्वात मोठी अवकाश संस्था नासा अखेर भारतातील शिवलिंगावर संशोधन का करत आहे? आणि यावर्षी 15 फेब्रुवारीच्या महाशिवरात्रीला असा दुर्मिळ ब्रह्मांडीय मुहूर्त आणि कॉस्मिक अलाइनमेंट तयार होत आहे, जो मागील 100 वर्षांत कधीही दिसला नाही. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की त्या रात्री असा एक चमत्कार घडणार आहे जो थेट तुमच्या शरीरावर आणि तुमच्या भाग्यावर परिणाम करू शकतो. जर तुम्ही हा रहस्य समजून घेतला नाही तर तुम्ही आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमावू शकता. नमस्कार मित्रांनो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण फक्त श्रद्धेची नाही तर त्या दिव्य विज्ञानाची चर्चा करू, ज्याने आधुनिक वैज्ञानिकांनाही आश्चर्यचकित केलं आहे. नासाच्या उपग्रहांनी भारतातील प्रमुख ज्योतिर्लिंगांच्या वर काही विशेष ऊर्जा नोंदवली आहे, ज्याचा संबंध थेट महाशिवरात्रीच्या रात्रीशी जोडला जातो. आणि यंदा महाशिवरात्रीला ग्रहांची स्थिती अशी आहे की एक मॅग्नेटिक पोर्टल उघडणार आहे. अखेर काय आहे हे रहस्य आणि त्या रात्री तुम्ही नेमके कोणत्या वेळी काय करायला हवे? चला या रहस्याच्या खोलात जाऊया. जगभरातील प्राचीन शिवमंदिरे आणि ज्योतिर्लिंगे, आकाशातील तारे आणि नक्षत्रांशी एका सरळ रेषेत का आहेत, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? नासाच्या वैज्ञानिकांनी डीप स्पेसमधून येणारे आवाज रेकॉर्ड केले असता त्यांना आश्चर्य वाटलं. अवकाशातील शांततेत एक गूढ हमिंग आहे जी ओम या ध्वनीसारखी वाटते. सर्वात मोठा खुलासा म्हणजे शिवलिंग हे केवळ दगड नाही, तर ते एक युनिव्हर्सल अँटेना आहे. वैज्ञानिक संशोधनानुसार शिवलिंगाची रचना एलिप्सॉइड दीर्घ वर्तुळाकार आहे, जी ब्रह्मांडीय तरंग सर्वाधिक आकर्षित करते. आज विज्ञान ज्या टॉरस फील्डची चर्चा करते त्याच तत्वावर शिवलिंग आधारित आहे. आपले पूर्वज म्हणायचे की शिवलिंगात साक्षात शिवाचा वास आहे, म्हणजेच तेथे प्राण ऊर्जेचे संकेंद्रित रूप आहे. आधुनिक पिढी ज्या क्वांटम एंटँगलमेंटची चर्चा करते ती शिवलिंगाच्या माध्यमातून समजू शकते. एका शिवलिंगावरील कंपनांचा परिणाम ब्रह्मांडाच्या दुसऱ्या टोकावर होऊ शकतो. महाशिवरात्री ही केवळ धार्मिक रात्र नाही, तर ती जीव आणि शिव यांच्या मिलनाचा क्षण आहे. पुराणानुसार या रात्री निराकार ब्रह्माने प्रथम साकार रूपात शिवलिंगाच्या स्वरूपात दर्शन दिलं. वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर ही एक सिंग्युलॅरिटी होती, ज्यालाच बिग बँग म्हणतात. नासा आणि प्राचीन शास्त्रानुसार 15 फेब्रुवारी 2026च्या रात्री पृथ्वी, चंद्र आणि काही ग्रह विशेष स्थितीत असतील. रात्री 11:50 ते 12:40 हा 50 मिनिटांचा महामुहूर्त विशेष मानला जात आहे. या काळात पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमकुवत होईल आणि ऊर्जा प्रवाहावरच्या दिशेने जाईल असे सांगितले जात आहे. त्यावेळी तुम्ही पाठीचा कणा सरळ ठेवून ध्यानात बसून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. तर महामृत्युंजय मंत्र असा आहे: ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वबंधनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात्.
यासोबत रुम हा बीजमंत्र मनात उच्चारावा असे सांगितले जाते. हृदयावर उजवा हात ठेवून मंत्राचा जप केल्यास शरीरातील ऊर्जा सक्रिय होते असे आधुनिक संशोधनात नमूद केले आहे. महाशिवरात्रीच्या रात्री जागरण, उपवास आणि ध्यान केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे परंपरेत मानले जाते. विज्ञान याला ऊर्जा आणि कंपनांच्या दृष्टीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, हा केवळ धार्मिक संदेश नाहीये, तर एक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न आहे. ही रात्र तुमच्या जीवनात परिवर्तन घडवू शकते. फक्त तयारी, श्रद्धा आणि योग्य पद्धत आवश्यक आहे. हर हर महादेव, जय महाकाल. तर मंडळी, कसं वाटलं तुम्हाला आजचा हा 15 फेब्रुवारीला येणाऱ्या महाशिवरात्रीचा विशेष असा भाग? तुम्ही जर हे नियम पाळले तर तुमची महाशिवरात्र श्रद्धेशिवाय व्यर्थ जाणार नाही. तर असेच नवनवीन देवांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. उद्या आपण अशाच एका नवीन कथेबद्दल जाणून घेणार आहोत. भेटूया उद्याच्या नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.